हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो नमस्कार. कसे आहात? गेल्या रविवारी आमची ॲनिव्हर्सरी होती. तुम्हा लोकांच्या खूप खूप शुभेच्छा आल्या. ये ना, बस ये ना. मॅडम म्हणते तुम्हीच धन्यवाद द्या, तुम्हीच छान बोलता. मित्रांनो, दिवसभर फोन वाजत होता आणि सोशल मीडियावर तर तुमच्या शुभेच्छांचा खूप पाऊस होता. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तुमचं प्रेम सारेगामाला असंच मिळू राहू देत. पण काय रविवारी काय गंमत झाली ती पण मी तुम्हाला सांगून टाकतो आता. मॅडमला पण ऐकू दे. 17 तारखेला संध्याकाळी माझ्या लक्षात होतं आणि 18 तारखेला सकाळी पण लक्षात होतं आणि 18 तारखेला संडे होता. तर मुंबईच्या आणि पुण्याच्या प्रोग्रामची प्रॅक्टिस होती घरी. तर मग लोक आले, एक एक जण येत गेला प्रॅक्टिसला. स्टुडिओमध्ये प्रॅक्टिस सुरू झाली आणि त्या गडबडीमध्ये मित्रांनो मी विसरून गेलो. 6 वाजता प्रॅक्टिस संपली, सगळेजण निघून गेले. मॅडम होती संभ्रमात, विसरले आहे की सरप्राईज देणार आहे. मॅडमच्या डोक्यात हे विचार होते. आणि मग प्रॅक्टिसच्या दरम्यान माझे फोन बंद असतात. तर मग 6ला परत फोन चालू केल्याबरोबर माझ्या मित्राचा मिलिंद कुरोडेचा फोन आला. आबा, हॅपी ॲनिव्हर्सरी. तुम्ही म्हणाला आबा कोण? मित्रांनो, माझ्या शाळेतले मित्र मला आबा म्हणतात. कारण कारण मी त्यांना सदैव लेक्चर देत राहायचो. तर ते मला नेहमी म्हणायचे, आबे आबा चूप बस. पण आता त्या आबा या शब्दात इतकं प्रेम आहे मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. तर त्याचा फोन आला. अरे यार म्हटलं, विसरलो आपण. आणि मग पूर्ण बॉडी लँग्वेज चेंज करून टाकली. मॅडम संभ्रमात होती. आणि मग सायंटिफिककडे गेलो. थोडं प्रोग्राम होता तर तिथे बसून एक छान रील बनवली आणि टाकून दिली. आणि मग आलो घरी आणि मग बुके वगैरे घेऊन आलो आणि मॅडम म्हणलं, मॅडम हॅपी ॲनिव्हर्सरी. मग मॅडमची कळी खुलली. मॅडम होती संभ्रमात. तू संभ्रमात होती. हसतीये बघा आता. तर मित्रांनो, परत एकदा खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला धन्यवाद देण्याकरताच आता ऑनलाईन आलो आहे. असंच प्रेम सारेगामावर राहू द्या, आमच्या कुटुंबावर राहू द्या. सारेगामा आपल्या पॉलिसीकरता, वचनाकरता करबद्ध आहे, प्रतिबद्ध आहे. तर तुमचं प्रेम असंच राहू द्या मित्रांनो. परत एकदा खूप खूप धन्यवाद.